डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जे तिचा पती अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी आता अटक केली आणि अनंत गर्जे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए आहेत। वरळी पोलिसांनी रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केली आहे। त्याची पत्नी गौरी गर्जेचा शारीरिक छळ मानसिक छळ तो करत होता आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात अनंत गर्जेवर गुन्हा दाखल झालेला आहे। अनंत गर्जेसह नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर वरळी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गौरीच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केलेले होते। या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आता केली जाते आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेत। सीमा, पुन्हा एकदा आपल्याला पुण्यामध्ये एक असं विवाहितेचं आत्महत्येचं प्रकरण पाहायला मिळालं होतं आणि आता हे मुंबईतलं वरळीतलं, मात्र यामागे राजकीय वर्तुळातलं नाव सुद्धा जोडलं गेलेलं आहे। काय नेमके आता या संदर्भातले पुढचे तपशील आहेत? नक्कीच मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली आणि ही माहिती बाहेर आल्यानंतर राज्यभरामध्ये या प्रकरणाची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। मागील 2 महिन्यांपासून अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्यामध्ये भांडणं सुरू होती वैयक्तिक त्यांच्या दोघांमधल्या कारणांमुळे आणि हा वाद इतका टोकाला गेला की 2 दिवसांपूर्वी डॉक्टर गौरी गर्जे हिने आत्महत्या केली। आता कुटुंबियांचा असा दावा आहे किंवा असा आरोप आहे की ही आत्महत्या नाही तर हत्या आहे। मागील काही दिवसांपासून अनंत गर्जे मानसिक छळ आणि त्रास खूप देत होते, मारहाण करत होते आणि त्यामुळे तिला हे पाऊल उचलावं लागलं। त्यामुळे ही हत्या असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। लवकरात लवकर सीबीआय चौकशी करून याची चौकशी करून लवकरात लवकर जे सहभागी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। ज्या दिवशी गौरीने आत्महत्या केली त्यानंतर अनंत गर्जे पसार झाले होते, त्यांची माहिती कोणाला मिळत नव्हती आणि लवकरात लवकर चौकशीला हजर व्हावे अशी त्यांची सगळ्यांनी मागणी केलेली होती, आरोप अनेक केले होते। काल मध्यरात्री अनंत गर्जे वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि आता पोलिसांना सहकार्य करणार असल्याची माहिती सध्या त्यांच्याकडनं दिली जाते। कलम 108, 185, 352 आणि 351(2) या कलमांतर्गत अनंत गर्जे आणि गौरीच्या नणंद आणि दीरावरती गुन्हा दाखल झालेला आहे। आता या संपूर्ण चौकशीमध्ये वरळी पोलिसांना नक्की काय माहिती अनंत गर्जे यांच्याकडनं दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कुटुंबियांकडनं पीडित कुटुंबियांकडनं वेगळे आरोप केले जात आहेत, वेगवेगळे दावे केले जात आहेत। तर आता अनंत गर्जे चौकशी दरम्यान नक्की काय माहिती पोलिसांना देतात आणि आत्महत्या आहे की हत्या आहे या संदर्भात पोलीस कशा पद्धतीने आता पुढे चौकशी करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण काही 2 दिवसांपासून जर पाहिलं राजकारण तापलेलं आहे, सोबतच राज्यभरामध्ये या प्रकरणाची चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि एकंदरीतच या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातल्या सुनांवर होणारे अत्याचार या निमित्तानं पुन्हा एकदा हा विषय चर्चेला जाईल आणि राज्यभर या मुद्द्यावर पुढे एक वातावरण तापेल असं एकंदरीत दिसतंय। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।